आरक्षणासंदर्भातली आता मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं सुनावणी सुरू झाली असून पुढील सुनावणी 18 जूनला दुपारी 3 वाजता आणि 19 जूनला पूर्ण दिवस घेतली जाणार आहे। हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ ही सुनावणी सुरू करते। राज्य सरकारने एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण दिलं होतं। दरम्यान सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। याशिवाय समर्थनार्थ सुद्धा याचिका दाखल केलेल्या आहेत। या सर्व याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे आणि या याचिका लवकरच निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। तर हे संपूर्ण प्रकरण काय आपण समजून घेऊयात। फेब्रुवारी 2024 मध्ये एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला। त्यानंतर एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली। आरक्षण घटनाबाह्य असल्याचा याचिकांमध्ये आरोप करण्यात आला। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडते आहे।